नमस्कार मित्रमैत्रिणींनो, क्रिकेट प्रेमींनो, कसे आहात तुम्ही सगळे? खूप जण मला विचारतात, एवढं तुम्ही क्रिकेटचं पर्यटन केलेलं आहे, तुम्हाला कुठले देश आवडतात? तसं तुम्हाला सांगतो, म्हणायला गेलं तर कुठलाच देश कमी नाही, कारण प्रत्येक देशाची संस्कृती वेगळी आहे, वातावरण वेगळं आहे, हवामान वेगळं आहे, इतिहास वेगळा आहे. त्यामुळे सगळेच देश फिरायला अगदी धमाल आहेत. मला सगळे देश आवडतात. परंतु निसर्गाच्या दृष्टीने जर का बोलायला गेलं तर न्यूझीलंडला तोड नाही, कारण निसर्ग म्हणजे कुठेतरी जाऊन बघितल्यानंतरची मजा नाही आहे. सगळीकडे मुक्त निसर्ग, ज्याची झलक ही तुम्हाला गेल्या काही व्हिडिओजमध्ये मी दिलेली आहे. आणि दुसरा देश मला आवडतो आणि तो म्हणजे दक्षिण आफ्रिका. तुम्ही म्हणाल दक्षिण आफ्रिका का? एक तर निसर्ग आहे, दुसरं वाईल्डलाईफ आहे आणि तिसरं म्हणजे त्यांच्याकडे निसर्गाच्या बरोबर इतिहास आहे, मोठी संस्कृती आहे. नेल्सन मंडेलांचा तो देश आहे. अजून मी तुम्हाला काय सांगू, त्यामुळे तिथं जायला मला खूप आवडतं. गेले 20 वर्ष, आत्ता मला बोलताना एकदम लक्षात आलं, 2003 साली मी पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेचा दौरा केलेला होता. आणि त्याच्यानंतर या ना त्या कारणाने, कारण ICCच्या टुर्नामेंट झाल्या, 1 वर्ष IPL झाली, त्याचे डिटेल्स मी तुम्हाला सांगतो. या ना त्या कारणाने अक्षरशः 10च्या पेक्षा जास्त वेळेला मी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केलेला आहे. एक दौरा चांगला लांबलचक केलेला आहे. 2003 सालचा वर्ल्ड कप मी कधीच विसरू शकत नाही. तो पहिला वर्ल्ड कप होता, पहिला मोठा क्रिकेट इव्हेंट मी कव्हर करत होतो. 2001 सालची चॅम्पियन्स ट्रॉफी मी केलेली होती, 2000 सालची केलेली होती. पण वर्ल्ड कप म्हणायला गेलं तर दक्षिण आफ्रिकेचा वर्ल्ड कप हा अत्यंत जबरदस्त होता. कारण त्या देशामध्ये वर्ल्ड कपनी कसं कव्हरेज केलं पाहिजे, लोकांची व्यवस्था असू देत, खेळाडूंची व्यवस्था असू देत, तामझाम असू देत, या सगळ्या गोष्टी त्यांनी मस्तपैकी करून दाखवलेल्या होत्या. आणि त्याला कारणीभूत होते अली बाकर. पण त्याच्याही अगोदरचा इतिहास भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा आहे. दक्षिण आफ्रिकेचा वर्णद्वेषातनं जेव्हा त्यांची मुक्तता झाली, क्रिकेटमध्ये त्यांचं पुनरागमन झालं, तेव्हा जवाहरलाल नेहरू स्टेडियम, कोटला स्टेडियम म्हणजे अरुण जेटली स्टेडियम नाही, जवाहरलाल नेहरू स्टेडियमवरती पहिला सामना झालेला होता पुनरागमन करत असतानाचा. आणि त्यावेळेला सगळेजण तोंडात बोटं घालून बसलेले होते की अरे हाच देश, ह्या देशाचा संघ हा इतके दिवस इंटरनॅशनल क्रिकेट खेळत नव्हता, हे विश्वास बसणं अवघड होत होतं. इतकी जबरदस्त त्यांची टीम होती. केप्लर वेसेल्स त्यांचा कॅप्टन होता. आणि मी म्हणेन की तेव्हापासून दक्षिण आफ्रिका आणि भारत अशी लढत ही चालू झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये भारतीय संघाला नेहमी दक्षिण आफ्रिकेने अक्षरशः रोखून धरलेलं आहे. भारतात येऊन त्यांनी जिंकून दाखवलेलं आहे. त्याचबरोबर सांगायला मला आनंद होत नाही, परंतु इतके वर्षामध्ये दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाला कसोटी मालिका जिंकता आलेली नाही आहे, हे लक्षात घ्या. पाकिस्तानला जाऊन पाकिस्तानमध्ये आपण हरवलेलं आहे, इंग्लंडला जाऊन इंग्लंडमध्ये हरवलेलं आहे, ऑस्ट्रेलियाला जाऊन ऑस्ट्रेलियामध्ये हरवलेलं आहे. पण दक्षिण आफ्रिकेमध्ये जाऊन दक्षिण आफ्रिकेला कसोटी मालिकेत आपल्याला हरवता आलेलं नाही आहे. 2003 सालचा वर्ल्ड कप मला एवढ्याकरता लक्षात राहतो, त्याचं कारण जॉन राईट हा प्रशिक्षक होता, सौरव गांगुली आपला कॅप्टन होता. आणि तेव्हा सुरुवातीला भारतीय संघाची पावलं अडखळलेली होती आणि त्याच्यातनं पुनरागमन करत फायनलपर्यंत आपण धडक मारलेली होती. एकाहून एक मॅचेस या त्या स्पर्धेतल्या माझ्या लक्षात आहेत. पहिला फुल टूर ज्याला म्हणतात की टेस्ट, वन डे, अशा सगळ्या या ग्रहण चालू असताना झालेल्या होत्या. ग्रहण म्हणजे काय? ग्रेग चॅपलचं ग्रहण. 2006 साली भारतीय संघ जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता, तेव्हा एक दिवसीय मालिकेमध्ये सपाटून मार खाल्ला होता, सपाटून. दुसरं त्याला अक्षरशः म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत. आणि सगळ्यांना वाटत होतं की आता भारतीय संघाला असाच चोप हा टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा पडणार. चमत्कार झाला. 2006 साली या सगळ्या वन डेच्या बॅकलॅशनंतर भारतीय संघाने जोहान्सबर्गला वॉन्डरर स्टेडियमवरती कसोटी जिंकून दाखवली. श्रीशांतनी जबरदस्त बॉलिंग केलेली होती आणि त्याचबरोबर सौरव गांगुलीचं पुनरागमन झालेलं होतं. आणि ती जिंकलेली मॅच मी कधीच विसरू शकत नाही. राहुल द्रविड आपला कॅप्टन होता आणि सगळेजण आनंदाने बेभान झालेले होते. ही जी क्लिप आहे, तुम्हाला खरं सांगतो, मॅच जिंकत असताना मी बाउंड्री लाईनपाशी उभा होतो. प्रेझेंटेशन सेरेमनी संपवून जेव्हा राहुल द्रविड आत यायला लागला, तेव्हा मी त्याला विनंती केली, अरे राहुल, काही फोटो काढायचे वाटत आहेत. त्या दिवशी तो मूडमध्ये होता. असा त्यांनी खांद्यावरती माझा हात टाकला आणि तो मला ड्रेसिंग रूममध्ये घेऊन गेला. ड्रेसिंग रूममध्ये धिंगाणा चालू होता, धिंगाणा, दुसरा शब्द नाही आहे माझ्याकडे.
आणि तो धिंगाणा चालू असताना अचानक सगळे प्लेयर्स, माझे सगळे चांगले ओळखीचे होते, मित्र होते, तेंडुलकर होता, कुंबळे होता, सहवाग होता, सगळेजण होते, त्यांनी अचानक पाहिलं ड्रेसिंग रूममध्ये धिंगाणा चालू आहे. ग्रेग चॅपल म्हणला आणि एक पत्रकार ड्रेसिंग रूममध्ये. हे परवानगी नसते, आम्हाला ड्रेसिंग रूममध्ये जायला अजिबात परवानगी नसते. त्यावेळेला राहुल द्रविडच मला आत घेऊन गेला आणि त्याने हात ऑन केलं की नो 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 डोंट वरी, आय हॅव इन्व्हायटेड सुनंदन, ही विल टेक फ्यू स्नॅप्स अँड देन ही विल गो अवे. असं त्यांनी सांगितल्यावर सगळे रिलॅक्स झाले. सगळ्यांनी मला थांब 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 केलं आणि अचानक प्रत्येकजण स्वतःचा कॅमेरा येऊन माझ्या गळ्यात घालायला लागला. माझ्या पोटावरती असे 4-5 कॅमेरे होते. मी सगळ्यांचे कॅमेरे आहेत तसेच ठेवले आणि माझ्या कॅमेऱ्यातनं मी फोटो काढले आणि त्याच्याचबरोबर चालबाजी करून ही 18 सेकंदाची छोटीशी क्लिपसुद्धा काढली. ही क्लिप तुम्ही बघा, देवाची शपथ, ही क्लिप पब्लिकली मी प्रसिद्ध केलेली नव्हती. वीस वर्ष मी दिलेला शब्द पाळलेला आहे. अजिबात मी ही क्लिप प्रसिद्ध केली नाही. आज ही दाखवायला हरकत नाही, कारण आता बरंच पुलाखालनं पाणी वाहून गेलेलं आहे. या क्लिपमधनं तुम्हाला लक्षात येईल की भारतीय संघाने ती कसोटी जिंकल्यानंतर सेलिब्रेशन कसं केलेलं होतं. या 18 सेकंदाच्या क्लिप करता देवाची शपथ, त्यावेळेला न्यूज चॅनल मला $1000 द्यायला तयार होते, पण वर्ड गिवन वर्ड ऑनर्ड मी ती क्लिप कोणालाही दिलेली नव्हती. त्यामुळे 2006 साली ही जी धमाल झाली, त्याच्यानंतर कसोटी मालिका जिंकण्याची आपल्याला संधी होती. अनफॉर्च्युनेटली ती आपल्या हातातनं निसटली. त्याच्यानंतर मी 2007चा T20 वर्ल्ड कप तिथं कव्हर केला. त्या वर्ल्ड कपची कहाणी परत कधीतरी सांगेन, परंतु तीसुद्धा संस्मरणीय स्पर्धा होती. धोनीच्या नेतृत्वाखाली आपण वर्ल्ड कप जिंकून दाखवलेला होता, पहिला T20 वर्ल्ड कप. मग 2000 मला वाटतं 9 साली IPL अचानक तिकडं हलवली गेली. दुसरी IPL, दुसरं वर्ष होतं IPLचं. भारतामध्ये निवडणुका होत्या म्हणून अचानक ललित मोदींनी उचल खाल्ली, दक्षिण आफ्रिकेत घेऊन गेले IPL. तीसुद्धा मी पूर्ण कव्हर केलेली होती. 2010 साली चॅम्पियन्स ट्रॉफी झालेली होती, तीसुद्धा मी कव्हर केलेली होती. 11 साली, 10 आणि 11 साली, म्हणजे हे 10-11 मी का म्हणतो तर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये टूर चालू होते, संपते जानेवारीमध्ये. वर्ल्ड कप 2011च्या वर्ल्ड कपच्या अगोदरची ती टूर होती, तीसुद्धा मी विसरू शकत नाही. कारण भारतीय संघाने तेव्हासुद्धा जबरदस्त डर्बन कसोटीमध्ये विजय मिळवलेला होता आणि भारतीय संघाला खरोखर एक मोठा विजय मिळवण्याची शक्यता होती 2011 साली. आणि तो विजय होता केपटाऊनचा, जो विजय अक्षरशः एका माणसाने हिरवला आणि तो होता जॅक कॅलिस. जॅक कॅलिसनी पहिल्या इनिंगमध्ये सेंचुरी केली. जॅक कॅलिसनी बरगडीला इजा झालेली होती, त्याला बॉल लागून बरगडीला छोटंसं फ्रॅक्चर झालेलं होतं. त्या पेनमध्ये त्यांनी सेकंड इनिंगमध्ये हरभजन सिंग जबरदस्त बॉलिंग करत असताना सेंचुरी करून मॅच वाचवलेली होती. आणि ती जी टूर होती, 3 मॅचची जी टेस्टची टूर होती, त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकरनी त्याचं 50वे आणि 51वे म्हणजे शेवटचं कसोटी शतकसुद्धा त्या दौऱ्यात केलेलं होतं. त्या दौऱ्यात केपटाऊनला डेल स्टेन अशी काही बॉलिंग करत होता की खेळणं अशक्य होऊन बसलेलं होतं. त्या बॉलिंग अटॅकसमोरसुद्धा सचिन तेंडुलकरनी केलेली बॅटिंग संस्मरणीय होती. 11 सालानंतर 14 साली मी तिथं गेलो, ज्यावेळेला भारतीय संघाने चांगलं रूप दाखवलेलं होतं. सचिन तेंडुलकर निवृत्त झालेला होता आणि तरीही विराट कोहली आणि या सगळ्या गँगनी जबरदस्त खेळ केलेला होता. काही कसोटी सामने 11 म्हणा 18 म्हणा हे आपण जिंकलेले आहेत. आपल्याला कसोटी मालिका जिंकायची संधी 6 साली होती, आपल्याला 11 साली होती, आपल्याला 14ला होती, आपल्याला 18ला होती. दरवेळेला हातातोंडाशी आलेला घास हा आपल्यापासून दूर गेलेला आहे. कठीण विकेटवरती भारतीय संघाने जबरदस्त खेळ करून दाखवलेला होता. जोहान्सबर्गची टेस्ट मॅच मी विसरू शकत नाही. डीन एल्गरनी खडूस बॅटिंग केली होती, परंतु त्या खुखार विकेटवरती मला आठवतं आहे की अजिंक्य रहाणेनी जी काय सुपर बॅटिंग केलेली होती आणि आपल्याला मॅच जिंकून दिलेली होती. चेतेश्वर पुजाराने संयमाचं वेगळं रूप दाखवलेलं होतं. पहिली धाव काढण्याकरता त्यांनी 50पेक्षा जास्त बॉल, मला परत आकडेवारी लक्षात राहत नाही, पण बहुतेक 50पेक्षा जास्त बॉल घेतलेले होते. या सगळ्या गोष्टी आज माझ्या मनामध्ये उफाळून येत आहेत, कारण दक्षिण आफ्रिकेमध्ये होणाऱ्या 2 कसोटी सामन्याचं कव्हरेज करायला
मी आता दक्षिण आफ्रिकेला चाललो आहे. एक मॅच सेंचुरियनला असणार म्हणजे प्रिटोरियामध्ये, दुसरी मॅच माझ्या सर्वात लाडक्या मैदानावरती न्यूलँड्स म्हणजे केपटाऊनला असणार आहे. त्यामुळे खूप एक्साइटमेंट वाटते आहे. आता टेस्ट कव्हरेजला जाण्यासाठी मी तयार झालेलो आहे. त्यामुळे या ज्या सगळ्या आठवणी होत्या या तुमच्याबरोबर थोड्याशा शेअर कराव्याशा वाटल्या. यावेळचा सुद्धा दक्षिण आफ्रिकेचा संघ हा कमजोर नाही आहे. फक्त बॉलिंगमध्ये त्यांना थोडासा धक्का लागला आहे. नोकिया हा फिट नाही आहे, रबाडा अजून तेवढा फिट नाही आहे, एनगिडी तेवढा फिट नाही आहे. त्यामुळे मार्को जॉन्सन आणि नवीन बॉलर यांना घेऊन दक्षिण आफ्रिकेचा संघ काय चमत्कार करतो. भारतीय संघाने आत्ता वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेला अक्षरशः सपाटून चोप दिलेला होता. परंतु त्या विजयाचा शिल्पकार मोहम्मद शमी जो आहे तो अनफॉर्च्युनेटली ह्यावेळेला भारतीय संघामध्ये नाही आहे. त्याला दुखापत झालेली आहे. त्यामुळे बॅटिंग फुल आहे असं म्हणताना माझी जीभ थोडीशी चाचरते कारण चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे टीममध्ये नाही आहेत. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे या सगळ्या मॅचेस ज्या आहेत या दोन्ही मॅचेसमध्ये काय होणार याची उत्सुकता तुमच्या एवढीच मलाही लागून राहिलेली आहे. त्यामुळे आता तुमचा आशीर्वाद घेतो, शुभेच्छा घेतो आणि दक्षिण आफ्रिकेला जातो. फक्त आपला हा संवाद चालू ठेवण्यासाठी तुम्ही माझं यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम चॅनल, फेसबुक पेज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्यातला संवाद हा असाच चालू राहायला पाहिजे. आता तुमची माझी भेट प्रिटोरियातनं म्हणजे दक्षिण आफ्रिकेतनं. बाय बाय.